नमस्कार मित्रांनो, आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण बघूया संजय गांधी निराधार अनुदान योजना, वृद्धभूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना, जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेवर खर्चासाठी माही डिसेंबर 2024 ते जानेवारी 2025 करिता अनुदानाचे वाटप। म्हणजे जे डिसेंबर महिना आणि जानेवारीचा 2025 या महिन्याचे 2 महिन्यांचे संजय गांधीचे वेतन आलेले आहे। त्याबद्दलच आज आपण हा GR बघणार आहे। तो पण महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहायता विभाग यांच्याकडून आलेला आहे। तुम्ही दिनांक पण बघू शकता, 3 जानेवारी 2025 रोजी हा GR निघालेला आहे। तर शासन निर्णय बघूया। सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना व जिल्हा आस्थापनेसाठी रुपये 129 कोटी व वृद्धभूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये 51 कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आली आहे। त्यापैकी संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयाने संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये 82 कोटी, वृद्धभूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजनेकरिता रुपये आस्थापनेसाठी 33 कोटी इतका निधी विभागीय आयुक्त कार्यालयाला वितरित करण्यात आला आहे। म्हणजे जो हा निधी एवढा पण निधी दिलेला आहे तो विभागीय आयुक्तालयामध्ये दिला आहे। म्हणजे विभागीय आयुक्त आपल्या याच्यात 6 विभागीय आयुक्तालय आहे, त्यामध्ये सर्व निधी हा त्यांनी दिलेला आहे। तर समोर बघा, आता वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये 18,62,69,030 फक्त व वृद्धभूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी 7,27,01,260 फक्त इतकी निधी ब्रीम प्रणाली वितरित केला आहे। सदरून सर्व निधी विभागीय आयुक्त कार्यालय डिसेंबर 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीसाठी 01 वेतन, 07 दूरध्वनी, वीज व पाणी, 11 प्रवास खर्च, 13 कार्यालयीन खर्च या उद्दिष्टासाठी या शासन निर्णयाने सोबतच्या वितरण पत्रामध्ये निधी वितरित करण्यास याद्वारे मान्यता देत आहे। म्हणजे जो पण आता हा निधी आहे, हा निधी आपल्याला डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्याचा निधी आपल्याला दिला आहे। तर तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान याच्यासाठी 18 कोटी आले आहे आणि जे शेतमजूर वृद्ध आहे त्यांच्यासाठी 7 कोटी इथला निधी आलेला आहे। तो आता आपल्याला ब्रीम प्रणालीवर, म्हणजे ज्यांनी पण आपल्या DBT केली असेल, म्हणजे बँकेमध्ये जाऊन आधार KYC केली असेल, ज्यांनी पण माझे व्हिडिओ बघितले असेल त्यांना माहीत नसेल, पण ज्यांनी बघितले असेल त्यांना सर्व काही माहीत असेल DBT का आहे, कशामध्ये आहे आणि कुठे करावं लागते। ज्यांनी बघितले नसेल त्यांनी बघून घ्यावे। मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार, ते व्हिडिओ तुम्ही जाऊन बघून घ्या। मी त्यामध्ये सर्व सांगितलं आहे, तहसीलमधलं, बँकमधलं DBT कशी करायची। तर तुम्ही लवकरात लवकर करून घ्या, कारण की हा जर निधी आता येणार आहे डिसेंबर आणि जानेवारीचा, तो ब्रीम प्रणालीवर येणार आहे। म्हणजे DBT मार्फत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे डायरेक्ट आपल्या अकाउंटवर येणार आहे। सर्व विभागीय आयुक्त यांना कळविण्यात येते की त्यांनी यासोबत जोडलेल्या वितरणपत्र अ व ब प्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या अद्यापीखालील जिल्ह्यांच्या त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे व जिल्हाधिकारी त्यांच्या जिल्ह्यात तालुक्यांना अनुदान आवश्यकतेनुसार करावे। म्हणजे सर्व विभागीय आयुक्ताला सांगून दिलेलं आहे, तुमच्या विभागीय आयुक्तालयामध्ये किती जिल्हे येते त्या जिल्ह्याला जिल्हाधिकारी यांच्याकडे निधी सोपवा आणि जिल्हाधिकारी यांना सांगितलं आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये किती तालुके येते, तुम्ही त्यांना निधी तेवढाच द्या। समोरचं बघा, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात येते की त्यांनी हा खर्च कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानापेक्षा जास्त होणार नाही। म्हणजे तुम्हाला जेवढा निधी पाहिजे तेवढाच निधी तुम्ही घ्या, याबाबत दक्षता घ्यावी। त्यांनी त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानातून केलेल्या खर्चाची महालेखापालाच्या कार्यालयात नोंदवलेल्या खर्चाची ताळमेळ घालून त्याचप्रमाणे ताळमेळाचे वितरणपत्रात प्रत या विभागाच्या लेखा परीक्षण कार्यालयास व या कार्यालयास पाठवावे। तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालाच्या कार्यालयास त्वरित पाठवावीत व त्यांची प्रत या विभागाच्या नियोजन कार्यालयास व
या कार्यालयास पाठवावे। खर्चाच्या ताळमेळ काम व्यवस्थितरित्या पार न पडल्यास तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालाच्या कार्यालयात विविध वेळेवर सादर न केल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यावर राहील। म्हणजे त्यांनी असं सांगितलं आहे, तुम्ही जेवढा पण खर्च करणार आहे तो तुम्ही महालेखापालाच्या कार्यालयास तो खर्च किती केला, कसा केला आणि कुठं कुठं निधी दिला याचं पूर्ण ताळमेळ करून एक तुम्ही पत्र म्हणजे लेटर तयार करा आणि ते लेटर तुम्ही महालेखापालाच्या कार्यालयास द्यावं। त्यानंतर तुम्ही बघू तुम्हाला जर हा GR पाहिजे असेल तर यांची साईट पण आहे, ते साईट www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर तुम्हाला हा GR भेटून जाईल आणि हा GR संगणक सांकेतांक याचा नंबर पण आपल्याला दिला आहे आणि हा डिजिटल स्वाक्षरीने संक्षेपित केला आहे आणि हा महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने। त्यानंतर तुम्ही इथं बघू हा GR होता महाराष्ट्र शासन यांचा संजय गांधीचा। तुम्ही जर या GR तुम्हाला पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देईन, तिथून तुम्ही हा GR घेऊ शकता। आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवर आत्मनिर्भर चॅनलवर येत राहील। धन्यवाद मित्रांनो।